स्टुडंट आपण मेडिकल सर्जिकल नर्सिंग मधला आपण इमर्जन्सी मॅनेजमेंट मध्ये कालपर्यंत स्टॉक बघितला. आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे इंजेक्टेबल पॉइझनिंग. तर इंजेक्टेबल पॉइझनिंग म्हणजे काय असतं, इन्सेक्ट बाईट किंवा स्ट्रिंग्स किंवा असं कुठलं इन्सेक्ट आहे जसं की विंचू असतो, त्याने बाईट केल्यानंतर आपल्याला त्याची विष बाधा होऊन मृत्यू पावण्याची शक्यता असते. Sting do not usually attack and unless they are provoked. Insect bite are the puncture wound caused by the insect. Insect release saliva that can cause inflammation, blister and irritation of the skin. इन्सेक्ट बाईट मुळे कुठले पण पंक्चर प्रूफ होत नाही, त्याच्यामुळे पंक्चर प्रूफ होतो. पंक्चर प्रूफ कशामुळे? इन्सेक्ट बाईट मुळे. आणि इन्सेक्ट बाईट सलायवामुळे इन्फ्लामेशन होतं, तिथे ब्लिस्टर होतं जिथे चावले देतं, आणि जिथे चावले तिथली स्किन मध्ये इरिटेशन आपल्याला बघायला भेटतं. तर हे आहे इंजेक्टेबल पॉइझनिंग मध्ये येतो. ह्याचे टाइप्स कुठले कुठले आहेत? हॉर्स फ्लाईज. हॉर्स फ्लाईज मुळे पेशंट मध्ये काय बघायला भेटतं आपल्याला? हे खूप पेनफुल बाईट असतो. हॉर्स फ्लाईजचा सिम्पटम्स त्याचे काय काय बघायला काय द्या? डिझिनेस बघायला भेटतो पेशंट मध्ये, आणि विकनेस बघायला भेटतो. आणि एक गोष्ट दुसरी असतात बेड बग्स, जे बेडला होतात, मॅट्रेसेसला होतात. हे युजली पेनफुल नसतात, हे इरिटेशन करतात डेव्हलप. बँड फ्लो फ्लाय, त्याच्यानंतर जे बँड फॉर्ड फ्लाय जे असतात हे पेनफुल असतात. ह्याच्यामुळे पेशंट मध्ये एडिमा बघायला भेटतो, ब्लिस्टर आणि हाय टेम्परेचर पेशंटचं बॉडीचं वाढलेलं बघायला भेटतं. जे टिक्स असतात हे युजली पेनफुल नसतात, आणि ह्याच्यामुळे स्वेलिंग होते, इचिंग होते, ब्लिस्टर होतात आणि ब्रुजिनिकस होते. आणि जे मिटो असतात, मिटो इन्सेक्ट हे व्हेरी इची लम्स अपियर ऑन द स्किन अँड द ब्लिस्टर्स तयार करतात, स्किन वरती ब्लिस्टर्स तयार करतात. हे त्याचे टाइप्स आहेत. हा टाइप्स कुठले कुठले आहेत? हॉर्स फ्लाईज, बँड फ्लो फ्लाय, बँड फॉर्ड फ्लाय, टिक अँड मिटो. तर याची ट्रीटमेंट कशी करतो आपण? कोल्ड कंप्रेशन अप्लाय करतो. जिथं बाईट केलेलं इन्सेक्टने त्याला ती जागा आपण सोप अँड वॉटरने वॉश करून घेतो. ऑइंटमेंट लावतो. अँटीहिस्टामाइन जे मेडिकेशन आहे ते ऍडमिनिस्टर करतो पेशंटला. अॅनाल्जेसिक मेडिकेशन कशासाठी देतो? पेनला रिलीव्ह करण्यासाठी, आणि ऑब्झर्व करायचं पेशंटला कुठले पण अॅनाफिलिटिक रिएक्शन साठी. इन्सेक्ट बाईट झाल्यानंतर पेशंट मध्ये अजून कुठली रिएक्शन होती का त्याचे बघतो आपण. येतो स्नेक बाईट. स्नेक बाईट सगळ्यांना माहिती असेल, साप चावणे, सर्पदंश. स्नेक बाईट इज अ कॉमन प्रॉब्लेम इन रुरल एरियाज ऑफ द इंडिया. कॉमन snake seen in India are vipers, Russell vipers, saw, scaled viper and cobra. इंडियामध्ये स्नेक बाईट सर्पदंश हा एक कॉमन आहे रुरल एरियाज मध्ये, गावाखेड्यांमध्ये. तर त्याचे जे कुठले कुठले इंडियामध्ये मोस्ट ऑफली साप सापडतात? वेपर्स, रुसलर वेपर, सॉ, स्केल्ड वेपर अँड कोब्रा. तर याचे क्लिनिकल फीचर्स काय बघायला भेटतात आपल्याला पेशंट मध्ये? क्लिअर कट मार्क बघायला भेटतो, पेन स्वेलिंग बघायला भेटते, लिम्फ नोड तयार होतो, नॉसिया बघायला भेटतो पेशंट मध्ये, हेडेक, फेंटिंग आणि ॲब्डोमिनल पेन बघायला भेटतं, पॅरालिसिस इन सिव्हिअर कंडिशन, रेस्पिरेटरी फेल्युअर आणि अरिथमियाज पेशंट मध्ये आपल्याला स्नेक बाईटच्या पेशंट मध्ये बघायला भेटतो. तर याचं मॅनेजमेंट कसं करणार आपण? प्री हॉस्पिटलाइज करणार पेशंटला पहिले. ऑल पेशंट विथ सस्पेक्टेड एनोमिनेशन शुड बी ऑब्झर्व फॉर अप टू द 12 hours. स्नेक बाईट झाल्यानंतर पेशंटला काही मेडिकेशन देऊन पेशंटला 12 hour पर्यंत आपण ऑब्झर्व करणार. ज्या बिटन पार्ट स्नेकने जिथे बाईट केलेले आहेत तो पार्ट इमोबिलाइज करायचा, म्हणजे त्याला हलू द्यायचं नाही पेशंटला. हॉस्पिटल मॅनेजमेंटला इन्फॉर्म करायचं. अजून कुठली इन्फॉर्मेशन भेटते का? कुठला साप होता, कुठल्या जातीचा साप होता, त्याची इन्फॉर्मेशन गॅदर करायची. डू क्विकली असेसमेंट फॉर द लोकल रिएक्शन अँड सिस्टमॅटिक रिएक्शन. स्नेक बाईट मध्ये आपण इमर्जन्सी मॅनेजमेंट मध्ये का घेतो? कारण की इथे क्विक असेसमेंट करावं लागतं पेशंट मध्ये. क्रिएट IV ऍसिस अँड स्टार्ट द IV फ्लुइड्स. आपण IV कॅन्युला पेशंटला इन्सर्ट करायचा आणि IV फ्लुइड स्टार्ट करायचे.
सेंड ब्लड फॉर द इन्व्हेस्टिगेशन, आणि पेशंटचं जो ब्लड कलेक्शन करायचं आणि ब्लड हे इन्व्हेस्टिगेशनला पाठवून द्यायचं, आणि जे व्हायटल सायन्स आहेत, कार्डियक सायन्स आहे ते सगळे मॉनिटर करायचे. न्यूरोलॉजिकल फंक्शन पण आपण या स्नेक बाईटच्या पेशंट मध्ये मॉनिटर करतो. अजून कुठले मॅनेजमेंट करायचं, सपोर्टिव्ह थेरपी द्यायची, अनालिसिस पेशंटला ऍडमिनिस्टर करायचं, टीटी प्रोफायलिसिस पेशंटला ऍडमिनिस्टर करायचं, रेस्पिरेटरी सपोर्ट द्यायचं म्हणजेच ऑक्सिजन थेरपी प्रोव्हाइड करायची, अँटीबायोटिक्स द्यायचे टू इन्फेक्शनला प्रिव्हेंट करण्यासाठी, ऍस्पिरिन प्रोव्हाइड करायचं कार्डियक आउटपुट वाढवण्यासाठी. स्पेसिफिक मेजर्स मध्ये आपण काय देतो, अँटीव्हेनम देतो. अँटीव्हेनम कधी देतो, ज्यावेळेस आपल्याला पूर्णपणे स्नेकची माहिती असेल किंवा स्नेक आपल्यापाशी असेल कुठल्या जातीचा आहे त्याच्यानुसार आपण अँटीव्हेनम पेशंटला ऍडमिनिस्टर करतो. अँटीकोलिनर्जिक मेडिकेशन देतो कशासाठी, न्यूरोप्रोफिलॅक्टिक सिम्पटम्सला मॅनेज करण्यासाठी. त्याच्यामध्ये कुठले ड्रग देतो आपण, निओस्टिगमाइड 50 ते 100 ग्रॅम पर केजी, फ्युरोसिनामाइड टू मॅनेज द ॲक्यूट रिनल फेल्युअर. तर एवढं मॅनेजमेंट आपण स्नेक बाईटच्या पेशंट मध्ये करतो. देन क्लिनिकल बर्न. नेक्स्ट इमर्जन्सी मॅनेजमेंट, इमर्जन्सी आहे क्लिनिकल बर्न. अ स्ट्रॉंग केमिकल कॅन बर्न स्किन ऑन कॉन्टॅक्ट. असे काही केमिकल्स असतात जसं की ऍसिडला आपण हात लावला तरी आपली स्किन जळते. समटाइम्स बर्न डेव्हलप स्लोली. ऍसिड, अल्कलाइन, लिक्विड अँड सॉलिड्स कॅन कॉज द बर्न. तर कुठले कुठले लिक्विड्स बर्न करतात, ऍसिड, अल्कलाइन्स, लिक्विड्स अँड सॉलिड्स हे आपल्या स्किनला किंवा आपल्याला हार्म करतात, बर्न करतात. Acid substance cause coagulation necrosis and alkaline produce the liquefaction necrosis. म्हणजे जेव्हा आपल्याला लिक्विड बनवते त्यावेळेस जर ते लिक्विड ऍसिड असेल तर त्यावेळेस तिथे नेक्रोसिस होतो, म्हणजे स्किन पूर्णपणे जळते, निळसर होऊन जाते. आणि अल्कलाइन जर ते लिक्विड असेल तर तिथं लिक्विफॅक्शन नेक्रोसिस होतो, म्हणजे जळल्यानंतर फुटकुळ येते, तिथं पाणी साचतं, त्या टाइप मध्ये आपल्याला बघायला भेटतं अल्कलाइनच्या बर्न मध्ये. फर्स्ट एड मेजर्स मध्ये काय करणार आपण, पेशंटला किंवा विक्टिमला मूव्ह करणार, कुठून जिथं पेशंटला बर्न झाले तिथून मूव्ह करायचं. ब्रश ऑफ द ड्राय केमिकल फ्रॉम द स्किन. जे केमिकल स्किन वरती आहे त्याला पहिले ड्राय करून घ्यायचं. रिमूव्ह द क्लॉथ अँड ज्वेलरी फ्रॉम द बर्न एरिया व्हाईल फ्लशिंग द वॉटर. आणि ज्यावेळेस आपण जे केमिकल जिथं सांडलेले ते तो एरिया आपण वॉटरने फ्लश करून घेणार, त्यावेळेसच पेशंटच्या अंगावरती कुठले क्लॉथ्स असतील किंवा ज्वेलरी आयटम्स असतील ते सगळे रिमूव्ह करून घ्यायचे. फ्लश एंटायर एरिया क्विकली विथ द लार्ज अमाऊंट ऑफ द रनिंग वॉटर. आणि जसं बंद झाले लगेच जे पेशंटचं एरिया आहे तो आपण वॉटरने क्लीन करून घ्यायचा. इफ आय इज एक्सपोज, वॉश विथ वॉटर अँड टिल्ट विक्टिम हेड. जर विक्टिमच्या आईजला जर बंद झालेला असेल तर ते आपण कशाने वॉश करायचं, वॉटरने, आणि टिल्ट करायचं विक्टिमचं हेड, जेणेकरून फर्दर बंद होऊ नये म्हणून. आणि ह्याच्यामध्ये हॉस्पिटल मॅनेजमेंट कसं करायचं, आपण आयव्ही फ्लुइड्स द्यायचे पेशंटला डिहायड्रेशनला मेंटेन करण्यासाठी, अनालिसिस पेशंटला प्रोव्हाइड करायचे, सिल्वर सल्फेट डायझिन पेशंटला प्रोव्हाइड करायचे. यूज ऑफ डिकॉन्टॅमिनंट्स टू मिनिमाइज देअर पॉझिटिव्ह इफेक्ट्स. डिकॉन्टॅमिनंट्स कशासाठी देतो आपण, पॉझिटिव्ह इफेक्टला मिनिमाइज करण्यासाठी. आणि पेशंटला ऑब्झर्व करायचं. आणि एक्सटेंडिंग टिश्यू द नेक्रोसिस. मॉनिटर फॉर द कॉम्प्लिकेशन. आणि पेशंटचे फर्दर कुठलं कॉम्प्लिकेशन होत येतं ते चेक करायचं पेशंट मध्ये. देन नेक्स्ट आहे हिट स्ट्रोक. तर हिट स्ट्रोक काय आहे, उष्णघात याला मराठी बोलतो उष्णघात. ही स्ट्रोक इज अ emergency condition where the body core temperature markedly elevated 104 Fahrenheit किंवा 4 degree Celsius in adult after being exposed to high temperature, combined neurological symptoms and loss of the body thermal auto-regulation. ही स्ट्रोक कधी बघायला भेटतं पेशंट मध्ये, ज्यावेळेस पेशंटची बॉडी ही पूर्णपणे न्यूरोलॉजिकली डिस्फंक्शन होऊन जाते आणि जे बॉडीचं ऑटो रेग्युलेशन सेंटर आहे ते काम करण्याचं बंद करते. त्यावेळेस काय होतं, पेशंट हाय टेम्परेचर मध्ये गेला, नंतर बॉडीचं टेम्परेचर अजून राईज होतं. राईज किती होतं, 40 डिग्रीच्या वरती आपल्याला पेशंटचं बॉडीचं टेम्परेचर बघायला भेटतं. त्या कंडिशन मध्ये पेशंट ही स्ट्रोक होऊन फॉल होतो. ही स्ट्रोक मध्ये जे बॉडीचं कोर टेम्परेचर आहे ते वाढतं, इन्क्रीज होतं. किती होतं, 104 डिग्री फॅरेनहाइट किंवा 40 डिग्री सेल्सिअस.
आणि याच्यामध्ये साइन सिम्पटम्स काय बघायला भेटतात, पेशंटमध्ये मसल क्रॅम्प्स झालेले बघायला भेटतात, एक्झिक्युशन बघायला भेटतं, परफोरेशन स्वेटिंग्स बघायला भेटते, ट्रॅकिकार्डिया हार्ट रेट झालेला बघायला भेटतो, इन्क्रीज झालेला बघायला भेटतो, ट्रॅकिकनिया ब्रीदिंग इन्क्रीज झालेले बघायला, हेडॅक बघायला भेटते, हॉट अँड ड्राय स्किन बघायला भेटते, कन्फ्युजन, हॅल्युसिनेशन, सीझर्स पेशंटमध्ये बघायला भेटतं. आणि इन सिव्हिअर कंडिशन पेशंट कॉमा स्टेटमध्ये जातो किंवा पेशंटची डेथ पण होते या कंडिशनमध्ये, स्ट्रोक मध्ये. तर याला मॅनेज कसं करायचं आपण, रॅपिड कुलिंग करायचं पेशंटला. कशा पद्धतीने, पेशंटच्या अंगावरती कोल्ड वॉटर टाकायचं आणि पेशंटला कव्हर करायचं कोल्ड ब्लँकेटने. ऍडिशनल कुलिंग बाय प्लेसिंग द आईस पॅक्स अंडर द आर्मपिट, हेड, नेक अँड ग्रोइंग रिजन. आणि अजून पेशंटला थंड करायचं असेल, म्हणजे बॉडी टेम्परेचर कमी करायचं असेल, त्यावेळेस आपण पेशंटच्या आर्मपिट म्हणजे शोल्डर एरियाच्या मध्ये, हेड मध्ये, नेक मध्ये आणि ग्रोइंग एरियामध्ये आईस पॅक्स ठेवायचे, जेणेकरून जे बॉडी टेम्परेचर आहे ते कंट्रोल होईल. Initiation of the IV assist and administration of the fluid. If the patient is conscious, administer fluid orally. ज्यावेळेस पेशंट कॉन्शियस असेल या कंडिशन मध्ये पण, हिस्ट्रोकच्या पेशंट मध्ये पण कॉन्शियस असेल, म्हणजे तो स्वतःची ऍक्टिव्हिटी स्वतः करत असेल, त्या कंडिशन मध्ये पेशंटला आपण ओरल फ्लुइड ओरली देतो. जे पेशंट, आणि अजून काय मॅनेजमेंट करायचं, जे वायटल सायन्स आहे ते मॉनिटर करायचे, युरिन आउटपुट मॉनिटर करायचं. आणि पेशंटला कॅल्शियम कार्बोनेट आपण ऍडमिनिस्टर करतो. कशाला, प्रिव्हेंट करण्यासाठी, मसल क्रॅम्प्सला ची सिव्हिअरिटी वाढू नये ह्याच्यासाठी कॅल्शियम कार्बोनेट आपण पेशंटला ऍडमिनिस्टर करतो. आणि पेशंटला कॉन्स्टंटली ऑब्झर्व करायचं, न्यूरोलॉजिकली आणि कुठली इंटरनल कॉम्प्लिकेशन होत आहेत का ते चेक करायचे पेशंटमध्ये. नेक्स्ट येतं ऍस्पॅझिया. ऍस्पॅझिया म्हणजेच नियर ड्राउनिंग. ड्राउनिंग इज अ अनएक्सपेक्टेड सबमर्जन इंजुरी इन विच द प्रिव्हियस हेल्थ पर्सन आर एक्सपोज टू सिव्हिअर सेरेब्रो हायपोक्सिया, ऍस्पिरेशन, अकॅडेमिक अँड सफर्स परमनंट ब्रेन डॅमेज. ड्राउनिंग मध्ये काय बघायला भेटतं आपल्याला, पेशंट मध्ये हायपोक्सिया झालेला बघायला भेटतो, ऍस्पिरेशन झालेलं बघायला भेटतं, आणि पेशंटचा जो ब्रेन डॅमेज आहे, परमनंटली ब्रेन डॅमेज झालेला बघायला भेटतो. ऍस्पेक्सियालाच बोलतात. अजून एक नाव नियर, त्याला अजून एक काय बोलतात, नियर ड्राउनिंग. तर या पेशंट मध्ये क्लिनिकल फीचर्स काय बघायला भेटतात, पेशंट हा सेमी कॉन्शियस असतो किंवा अनकॉन्शियस असतो, अवेक नसतो, त्याला ओरिएंट नसतो, अवेक म्हणजे ओरिएंट नसतो, टाइम, प्लेस, पर्सन याची त्याला काहीच माहिती नसते, रेस्टलेस असतो, हेडेक असतो पेशंट मध्ये, हेडेक बघायला भेटतो, व्हॉमिटिंग बघायला भेटते, कफ बघायला भेटतो, डिसिप्लिया बघ, चेस्ट पेन बघायला भेटतं पेशंट मध्ये, हायपोक्सिया, हायपरकॅपनिया आणि मेटाबॉलिक ऍसिडोसिस आपल्याला पेशंट मध्ये बघायला भेटतो. मेटाबॉलिक ऍसिडोसिस कधी फायनल होतात आपल्याला, ज्यावेळेस आपण एबीजी करतो, एबीजी म्हणजे आर्टेरियल ब्लड गॅस करतो पेशंट मध्ये, त्यावेळेस आपल्याला मेटाबॉलिक ऍसिडोसिस हे इम्प्रेशन बघायला भेटतं पेशंट मध्ये. आणि पेशंट या कंडिशन कधी रिकव्हर होतो 48 ते 72 आवर्स मध्ये, म्हणजे 2-3 दिवसात पेशंट आपल्याला रिकव्हर झालेला बघायला भेटतो युजली. तर याचं मॅनेजमेंट कसं करायचं, फर्स्ट एड मॅनेजमेंट करतो या कंडिशन मध्ये आपण. पेशंटचं जो एबीसी एअरवे, ब्रीदिंग आणि सर्क्युलेशन मेंटेन करायचं. इफ द पेशंट इज कॉन्शियस, जर पेशंट कॉन्शियस असेल तर त्याची ओरल कॅव्हिटीला पेटंट ठेवण्याचं काम करायचं, त्याला इंट्युबेट करायचं. कशासाठी इंट्युबेट करतो आपण, ऑक्सिजन ऍडमिनिस्टर करण्यासाठी किंवा मेडिकेशन देण्यासाठी, किंवा जो एअरवे तो पेटंट राहण्यासाठी. जर कुठली फॉरेन बॉडी माउथ मध्ये किंवा फेस मध्ये असेल, नोज मध्ये, तर ती रिमूव्ह करायची. हॉस्पिटल मॅनेजमेंट काय करतो आपण, हे सगळं झालं रोड साईड मॅनेजमेंट. आता हॉस्पिटल मॅनेजमेंट. हॉस्पिटल मॅनेजमेंट काय करतो आपण, जे पेशंटची आयव्ही कॅनोला इन्सर्ट करतो आणि आयव्ही फ्लुइड द्यायला सुरुवात करतो. पेशंटचा एअरवे कसा मेंटेन करायचा, इंट्युबेट करून मेंटेन करायचा. जे सॅम्पल आहे पेशंटचं ब्लड सॅम्पल एबीजी सॅम्पल करायचं, जेणेकरून आपण पेशंटला मेटाबॉलिक ऍसिडोसिस आहे का हे कळून जातो. पेशंटला ब्लँकेट प्रोव्हाइड करायचं आणि ऑक्सिजन थेरपी पेशंटला प्रोव्हाइड करायची. नेक्स्ट इमर्जन्सी आहे हँगिंग किंवा स्ट्रँग्युलेशन. हँगिंग इज अ फॉर्म ऑफ ऍस्पेक्सिया, प्रोड्यूस सस्पेन्शन बॉडी बाय लिगरेचर अराउंड द नेक विच कन्स्ट्रक्ट द नेक बाय द वेट ऑफ द बॉडी. हँगिंग म्हणजे गळफास घेणे. या कंडिशन मध्ये पेशंट व्यक्तिम हा गळफास घेतो आणि त्याला त्याचा मृतगती पावतो, ज्यावेळेस दोघी ही गळ्याला बांधली जाते आणि तो लटकतो, हँग होतो. त्याच्यानंतर त्याचे बॉडी वेट त्या नेकवरती येऊन पडतं आणि तिथे फास पडतो. फास पडल्यामुळे जे आपले ज्युगुलर वेन्स आहेत ते दबले जातात आणि ते ब्रेनला आणि हार्टला ब्लड सप्लाय होत नाही, तो ब्लड सप्लाय थांबला जातो. त्याच्यानंतर पेशंट मध्ये आपल्याला
पेशंट डेथ झालेला बघायला भेटतो. देन स्ट्रँग्युलेशन इज अ फॉर्म ऑफ द ऍस्फिक्सिया सिमिलर टू हँगिंग कॉज कंस्ट्रिक्शन ऑफ द नेक बाय लायगेशन विदाउट द सस्पेंडिंग द बॉडी. स्ट्रँग्युलेशन पण सेमच असतं हँगिंग सारखं, फक्त इथं बॉडी वेट मुळे पेशंट मध्ये डेथ झालेली बघायला भेटत नाही. क्लिनिकल फीचर्स मध्ये काय बघायला भेटतात, आपल्या लिगरेचर बघायला भेटतात, म्हणजे मार्क बघायला भेटतो. आपण सीआयडी मध्ये बघितलं असेल तुम्ही. प्रेझेन्स ऑफ ऍब्रेशन इकोमॉन्सिस झालेलं बघायला भेटतं, नेकवरती रेडनेस झालेला बघायला भेटतो. ड्रिबलिंग अँड ड्रॉनिंग पेशंट मध्ये बघायला सलावा, ड्रॉनिंग ऑफ द सलावा म्हणजे तोंडातून सलावा बाहेर आलेला बघायला भेटतो. ड्रिबलिंग म्हणजे जी जीभ आहे ती बाहेर आलेली बघायला भेटते. आणि साइन ऑफ द ऍस्फिक्सिया बघायला भेटतात. त्याच्यामध्ये मॅनेजमेंट कसं करणार आपण, पहिल्यांदा जे रोप आहे तो कट करायचा, पेशंटला फ्लॅट आणि सर्वायकल सपोर्ट देऊन जमिनीवरती झोपवायचं. जे क्लॉथ्स आहेत ते लूज करायचे. जर पेशंट अनरिस्पॉन्सिव्ह असेल तर कॉल फॉर हेल्प करायचं. पेशंटला ऑक्सिजन प्रोव्हाइड करायचं. पेशंटला आयव्ही कॅन्युला ऍडमिनिस्टर करायचे आणि आयव्ही द्यायला स्टार्ट करायचं. पेशंटचे ईटी ट्यूब इन्सर्ट करायची आणि एम्ब्रो बॅगने पेशंटला ब्रिथिंग प्रोव्हाइड करायचे, रेस्पिरेशन प्रोव्हाइड करायचं. आणि मॅनिटॉल कशासाठी देतो आपण, आयसीपी इंट्राक्रेनियल प्रेशर रिड्यूस करण्यासाठी आपण इंजेक्शन मॅनिटॉल देतो. आणि ही सगळी प्रोसिजर ही एमएलसी मध्ये येते. एमएलसी म्हणजे मेडिकल लिगल केस मध्ये येते. याचे सगळे मेडिकल लिगल फॉर्मॅलिटीज या केस मध्ये आपण हे करून घ्यायचं, पूर्ण करून घ्यायचं. तर नेक्स्ट येतं ड्रग्स. फेंटेनिल देतो आपण. फेंटेनिल काय आहे, एनाल्जेसिक आहे किंवा सेडेटिव्ह आहे. अॅनेस्थेशिया मध्ये यूज करतात फेंटेनिल. हायड्रालाझिन काय आहे, हायपरटेन्शन बाय व्हॅसोडायलेशन त्या कंडिशन मध्ये देतो आपण. लोराझॅपिन आपण सेडेटिव्ह सीझर्स मध्ये देतो आणि मॉर्फिन सेडेशन मध्ये देतो आपण. तर हे सगळे त्याचे डोसेज आहेत. तर इथपर्यंत होतं सगळं आपलं. इमर्जन्सी मॅनेजमेंट. तुम्हाला अजून बुक लागत असते मेडिकल सर्जिकलचे तर तुम्ही बुक बघू शकता. जावेद अन्सारीचं हे पण एक बेस्ट बुक आहे फॉर द मेडिकल सर्जिकल नर्सिंग साठी. थँक्यू.